नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। आईने मिळेल ते काम करून अक्षरशः माती विकून सांभाळला, पण दारूच्या नशेत नराधमानं आईच्याच आयुष्याची माती केली। कोल्हापुरातील साळुखे पार्कमधील हृदयद्रावक घटना। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू शैलजा साळुखे यांना यंदाचा ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर। 18 ऑक्टोबरला नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांच्या हस्ते होणार पुरस्काराचं वितरण। दर जाहीर करण्याअगोदर ऊसतोड कशी सुरू केली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विचारला। सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना जाब। स्वाधार नगरमधील कुष्ठरोगी बांधवांचं थकीत अनुदान दिलं नाही तर महापालिकेसमोर आमरण उपोषण करू, माजी उपमहापौर भूपाल शेटेंचा इशारा। आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं घेतले संशयास्पद खाद्यपदार्थांचे नमुने, तपासणी अहवालात भेसळ असल्याचं सिद्ध झाल्यास होणार कारवाई। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या तोंडावर कोल्हापूर शहरात एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे। दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून विजय निकम नावाच्या नराधमानं आपल्या जन्मदात्या आईचाच खून केलाय। कोल्हापुरातील साळुखे पार्कमधील भारतनगर परिसरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। मयत सावित्री निकम मुलगा विजयसह साळुखे पार्क परिसरातील भारतनगरमध्ये राहत होत्या। मिळेल ते काम करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या। विजय मात्र दिवस रात्र दारूच्या नशेत असायचा। मोलमजुरी करून घर चालवणाऱ्या आईकडूनच पैसे घेऊन तो दारू प्यायचा। आज सकाळी सुद्धा तो दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागत होता। सावित्री यांनी त्याला पैसे दिले नाहीत, त्यामुळे विजयनं घरातच असलेल्या वरवंट्यानं सावित्री यांच्या डोक्यावर घाव घातला। यामध्ये सावित्री जागीच गतप्राण झाल्या। काही वेळानंतर शेजाऱ्यांना विजयच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे शेजाऱ्यांनी निकम यांच्या घरात जाऊन बघितल्यानंतर सावित्री रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं। राजारामपुरी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून संशयित विजयला ताब्यात घेतलंय। धडधाकट विजय घराची जबाबदारी घेण्याऐवजी दिवस रात्र दारूच्या नशेत असायचा। आईला ज्या वयात आधाराची गरज होती त्या वयात आईच विजयला काबाड कष्ट करून पोसत होत्या। यंदाच्या दसऱ्यात सावित्री यांनी महाद्वार रोडवर घटासाठीची माती विकून पैसे मिळवलेत, पण विजयनं दारूच्या नशेत सोन्यासारख्या आईच्याच आयुष्याची माती केल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होतोय। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या टेबल टेनिस खेळाडू शैलजा साळुखे यांना यंदाचा ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय। त्यांच्यासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंतांचा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी नोंदवणाऱ्या कोल्हापूरकरांचा ब्रँड कोल्हापूर पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो। यंदाचा सन्मान सोहळा शनिवारी 18 ऑक्टोबरला नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य उदय गायकवाड, प्राचार्य अजय दळवी, चेतन चव्हाण, अनंत खासबारदार, भरत दैनी, डॉक्टर अमर आडके, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, अनुराधा कदम, विनायक पाचलक, संग्राम भालकर, ऐश्वर्य मालगावे, डॉक्टर राजेंद्र रायकर, सचिन लोंढे पाटील यांनी ही माहिती दिली। इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। काँग्रेसचे इचलकरंजीतील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी इचलकरंजीचा पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच होणार असल्याचा दावा केलाय।
ते शहर काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीनं पत्रकार बैठक आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार बैठकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी ही निवडणूक महाविकास आघाडी एकसंधपणे लढणार असल्याचं सांगितलं. इचलकरंजी शहराच्या विकासासाठी काँग्रेसनं नेहमीच विधायक भूमिका घेतली आहे. गेल्या काही वर्षांपासून पाण्यासह विविध विकास कामांवर राजकारण झालं. मात्र आता शहराला स्थिर, सक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असून ती भूमिका महाविकास आघाडी पार पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच असेल असा दावाही त्यांनी केला. भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पक्षप्रवेशामुळं आघाडीवर कोणताही फरक पडला नसल्याचं बावचकर यांनी सांगितलं. सागर चाळके यांनी उमेदवार निवड प्रक्रियेत स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचा सन्मान ठेवून निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. आमदार राहुल आवाडे यांनी शहरात कूपनलिका मारण्याऐवजी मंजूर झालेली पाणी योजना साकारून शहराला मुबलक पाणी कसं मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी खोचक टीकाही चाळके यांनी केली. यावेळी शहरातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कागल तालुक्यातील सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा सहकारी साखर कारखान्यानं अद्याप ऊस दर जाहीर झाला नसताना कारखाना परिसरात ऊस तोडी सुरू केल्याची माहिती समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे धाव घेत कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना याचा जाब विचारला. यावर कार्यकारी संचालकांनी ऊस परिषद होईपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं. सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा सहकारी साखर कारखान्यानं कार्यक्षेत्रात ऊसतोड सुरू केल्याचं समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे धाव घेतली. त्यांनी कार्यकारी संचालकांना याबाबत जाब विचारला. ऊस परिषद पार पडलेली नाही. यंदाच्या हंगामासाठी कारखान्यानं ऊस दर जाहीर केलेला नाही. मग ऊसतोड कशी सुरू केली असा सवाल उपस्थित करत स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी यावर खुलासा करण्याची मागणी केली. यावर स्पष्टीकरण देताना कार्यकारी संचालकांनी ऊस परिषद आणि दर निश्चिती झाल्याशिवाय कारखाना सुरू केला जाणार नाही, मोळी पूजनासाठी ऊसतोड करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार, जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष ॲडव्होकेट संदीप चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम, उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापुरातील स्वाधार नगरातील कुष्ठरोगी बांधवांना महानगरपालिकेच्या वतीनं मासिक 1500 रुपये अनुदान दिलं जातं. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून 57 कुष्ठरोगी बांधवांना त्यांचं 5,13,000 रुपये इतकं अनुदान मिळालेलं नाही. दिवाळीपूर्वी त्यांना अनुदान द्यावं, अन्यथा महानगरपालिकेच्या दारात धरणं आंदोलन आणि आमरण उपोषण करू असा इशारा माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिलाय. हा 5,13,000 रुपयाचा चेक तिने अद्यापर्यंत काढलेला नाही. त्यामुळं ह्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतोय आणि कुष्ठरोगी बांधवांना घेऊन ह्या 3-4 दिवसामध्ये कोल्हापूर महापालिकेच्या दारात आम्ही धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करणार आहे. याची नोंद घ्यावी म्हणून प्रशासकांना आम्ही हे आज निवेदन दिलेलं आहे. अन्न आणि औषध प्रशासनासमोर सणासुदीच्या काळात होणारी खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्याचं आव्हान असतं. कोल्हापुरातील अन्न आणि औषध प्रशासनानं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संशयास्पद खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते पुणे आणि मुंबई इथल्या प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्यतेल, तूप, फराळ आणि गोड पदार्थांची मागणी वाढते. या काळात दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खवा यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं सणासुदीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा या नावानं विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेत नमुने गोळा करण्यासोबत नागरिकांना प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं या मोहिमेअंतर्गत 11 ऑगस्ट 2025 ते 10 ऑक्टोबरपर्यंत 135 दुकानांची तपासणी करून विविध खाद्यपदार्थांचे 130 नमुने घेतलेत. हे नमुने पुणे आणि मुंबईतील प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.
135 दुकानांची तपासणी करून त्यापैकी 6 व्यावसायिकांकडील खाद्यतेल, गूळ, ड्रायफ्रूट, तूप, खवा असा एकूण 4,90,000 रुपये किमतीचा 3,420 किलोचा साठा जप्त करण्यात आलाय। या जप्त केलेल्या खाद्यपदार्थांचेही नमुने पुणे आणि मुंबईतील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आलेत। मात्र त्याचा अहवाल येण्यास किमान 3 महिन्यांचा कालावधी लागतो। हा अहवाल आल्यानंतर त्या व्यावसायिकांवर ठोस अशी कारवाई विभागाला करता येणार असल्याचं अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त विभाग प्रदीपा फावडे यांनी सांगितलं। मोहिमेनिमित्त सध्या अन्न औषध प्रशासनाची मोहीम चालू आहे। तसं मागच्या ऑगस्ट महिन्यापासूनच आम्ही ही मोहीम चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने दूध, खवा, दिवाळीमध्ये वापरले जाणाऱ्या मिठाई किंवा त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं जसं की बेसन वगैरे, तेल, या अन्नपदार्थांचे नमुने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांवरून घेत आहोत। काही ठिकाणी आमच्या दप्तरी झाडीही झालेल्या आहेत आणि ते कारवाईचं सत्र सध्या चालू आहे। तसेच मी नागरिकांना आवाहन करते की तुमच्या जर निदर्शनास काही अशा भेसळकारक गोष्टी तुमच्या आजूबाजूच्या आस्थापनांमध्ये होत असल्याचं तुम्हाला आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर कार्यालयाला संपर्क करून माहिती द्यावी। दिवाळी सणाच्या निमित्तानं अनेक जण मिठाई त्याचबरोबर खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांची खरेदी करत असतात। मात्र यातील भेसळ रोखण्याचं आव्हान अन्न आणि औषध प्रशासनासमोर आहे। त्यासाठी 3 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांच्यासोबत इतर कर्मचाऱ्यांचं तपासणी पथक काम करतंय। संशयास्पद वाटणाऱ्या खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येत आहेत। अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारवाई करता येणार असल्यानं सध्या तरी केवळ नमुने घेण्याचं काम या विभागाकडून करण्यात येतंय। ऊस उत्पादक शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा आधारस्तंभ आहे, पण कारखानदारांकडून विविध माध्यमातून होणारी पिळवणूक तसंच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य दाम मिळत नाही, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टींनी केला। सरवडेतील संपर्क मेळाव्यात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य दाम मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना लढत राहील अशी ग्वाही दिली। राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 24व्या ऊस परिषदेनिमित्त संपर्क मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदार आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांवर आपल्या भाषणातून आसूड ओढला। देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्याची लुबाडणूक होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली। माजी खासदार शेट्टींनी गेल्या काही वर्षांमध्ये काटामारी, रिकव्हरी चोरी आणि उपपदार्थांनिर्मितीमधून शेतकऱ्यांना लुटलं जातंय असा आरोप केला। FRPच्या दरात गेल्या 5 वर्षांमध्ये 650 रुपयांची वाढ झाली असली तरी ऊस दर मात्र 3000 ते 3200 रुपयांवर स्थिर असून खतं, बियाणं, मजुरी, कीटकनाशकं यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यानं ऊसकरी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं। जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी बिद्री साखर कारखान्याच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांनी कोजनरेशन प्रकल्पासाठी दिलेली परवानगी हा कारखान्याच्या विकासासाठी केलेला त्याग होता। बिद्रीच्या चेअरमननी शेतकऱ्यांना 200 ते 300 रुपये जादा भाव देण्याचं वचन देऊनही आजपर्यंत ते पाळलं नाही असा आरोपही पवार यांनी केला। यावेळी डॉक्टर बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, जैनापूरकर, आनंदा पाटील, पांडुरंग जरग, विठ्ठल पाटील, शामराव मोरे, संतोष बुटाले, विजय पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। माणूस म्हणून उभारण्याचा आणि गुलामगिरीतून मुक्त होण्याचा धम्म हा एकमेव मार्ग आहे, असं प्रतिपादन पद्मश्री प्राध्यापक लक्ष्मण माने यांनी केलं। धम्म संघाच्या वतीनं घेण्यात आलेल्या धम्मदेशना कार्यक्रमात ते बोलत होते। RSSवर कायमची बंदी घातली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात धम्म संघाच्या वतीनं 69व्या धम्मक्रांती दिनानिमित्त धम्मदेसना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला पद्मश्री प्राध्यापक लक्ष्मण माने, प्राध्यापक अशोक चोकाकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना माने यांनी धम्माचे सामूहिक चिंतन या विषयावर मार्गदर्शन केलं। भारत बौद्ध धम्ममय करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न अपूर्ण राहिलं, ते पूर्ण करायची जबाबदारी आपली असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या सर्व जातींमध्ये सर्वात मोठा शत्रू अहंकार आहे। अशा सगळ्या परिस्थितीत माणूस म्हणून उभारण्याचा आणि गुलामगिरीतून मुक्त होण्याचा धम्म हा एकमेव मार्ग असल्याचं प्राध्यापक माने यांनी सांगितलं। बुद्धाच्या रस्त्याने जाणार आहे, बाबासाहेबांच्या रस्त्याने जाणार आहे आणि हाच एक मार्ग हा आपल्या मुक्तीचा मार्ग आहे
आपल्याला माणूस म्हणून उभं राहायचं असेल तर हाच एक मार्ग आहे की ज्या मार्गाने आपण गेलो तर गुलामीतनं आपली मुक्ती होईल. जी धार्मिक गुलामी तथाकथित आपल्यावरती लादलेली आहे तिच्यातून आपण बाहेर पडू शकतो. आपण स्वतः 42 जमाती एकत्र करून धम्म स्वीकारला. या जमातींमध्ये अनेक रूढी परंपरा होत्या. त्या परंपरांचा ऐतिहासिक दाखला देत त्यांना आपण मूळचे बौद्ध असल्याचं पटवून देण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं. ब्राह्मण आणि RSS सोडून बहुतांश जाती जमाती या बौद्ध आहेत. हे सर्वांना ऐतिहासिक संदर्भ देऊन सांगायला आपण कमी पडतोय. या कामात आपण स्वतःला झोकून दिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. सध्या अनेक विघातक घटना घडत आहेत. त्यामुळे याच्या मुळाशी असणाऱ्या RSS संघटनेवर कायमची बंदी घातली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. मी तुम्हाला सांगतो RSS वरती बंदी घातलीच पाहिजे आणि ती हयात बंदी असली पाहिजे. कारण ते विष आहे, ते विषारी लोक आहे. नुसतं आढळलं कारभार जाऊन तिथे गुंड बसवून नेऊन बसवले. पार्लमेंटमध्ये काय आणि इथे विधिमंडळात काय. हे गुंड त्या गुंडाला सामील बोंबला. कशाची लोकशाही, कशाचं संविधान. आपल्याला काम करायला खूपच लागणार आहे. शिक्षण हातातनं गेलेलं आहे. शिक्षण आपल्या हातात राहिलं नाही. नोकऱ्या आपल्या हातातून गेलेल्या आहेत. नोकऱ्या हातात राहिलेल्या नाहीत. जे बांधव आज रिटायर झालेले आहेत त्यांना मी तुम्हाला खात्रीने सांगतो, लिहून ठेवा, तुमच्या नातवाचं भविष्य अंधकारमय आहे. पुन्हा तुम्ही होतो त्या अवस्थेमध्ये जाण्याच्या अवस्थेत जाल तेव्हा काय वाटेल ते करून यांचा पराभव करण्याची गरज आहे. प्राध्यापक अशोक चोकाकर यांनी येत्या काळात जास्तीत जास्त ऐतिहासिक संदर्भांसह विविध जातींना धम्माविषयी माहिती देऊन जास्तीत जास्त धम्मप्रसार करण्याचं आवाहन केलं. यावेळी डॉक्टर DL कांबळे, महाबोधी पद्माकर, प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कुरणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश तिवारीच्या प्रतिमेला दलित महासंघाच्या वतीनं जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनावेळी राकेश तिवारी यांच्या निषेधाच्या घोषणा देत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब दबडे, धनाजी सकटे, महावीर सरवडे, स्वप्नील दबडे, प्रवीण वाघमारे आदी सहभागी झाले होते. कसबा बावड्यातील कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयात आज विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभाग घेत विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचा वापर करत आकर्षक आकाशकंदील तयार केले. कसबा बावड्यातील कैलासवासी यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 5वी ते 8वीच्या 60हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं मागील 13 वर्ष कला शिक्षक दत्तात्रय चौगुले हा उपक्रम अखंडपणे राबवत आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांना 5 डिझाईन देण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून विविध आकारातील रंगीबेरंगी आकाशकंदील बनवले. यासाठी त्यांनी कार्डशीट पेपर, फेविकॉल, स्टेपलर, पतंगी पेपर आदींचा वापर केला. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका गौतमी पाटील, स्नेहाराणी साखळकर, नीता पाटील, रामराजे सुतारकर, शर्मिला पाटील, वैशाली गावडे, शीतल भांगरे, संदीप कांबळे आदींचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांची बिहार निवडणुकीतून माघार, पक्षाच्या उमेदवारांचा करणार प्रचार. ख्यातनाम शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांचा कारागृहातील मुक्काम वाढला, पत्नीनं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 29 ऑक्टोबरपर्यंत तहकूब. तामिळनाडू हिंदी गाणी, चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी, स्टॅलिन सरकारनं आणलं विधेयक.
त्रुटी असतील तर निवडणुका घेता कशाला? तुम्ही सत्ताधाऱ्यांसाठी काम करता का? ठाकरे बंधूंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार. आगामी निवडणुकांपर्यंत महाराष्ट्रात SIR पुढे ढकलावा, राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती. महाभारताचा कर्ण काळाच्या पडद्याआड, अभिनेते पंकज धीर यांचं वयाच्या 68व्या वर्षी निधन. शिरोळ तालुक्यातील मौजे टाकवडे गावातील श्री कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळानं ग्रामपंचायतीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती. या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनानं पुतळा उभारणीसाठी मान्यता दिली आहे. श्री कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अमोल चौगुले, उपाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण यांच्यासह सर्व सदस्यांनी या निर्णयानंतर पुतळा उभारणीच्या कामासाठी योगदान देणारे टाकवडे ग्रामपंचायत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे टाकवडे शाखा, आमदार सतेज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह जिल्हा आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आभार मानलेत. शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्यासाठी मंजुरी मिळाल्यामुळे टाकवडे गावात आनंदाचं वातावरण आहे. दिव्यांचा उत्सव आणि वर्षातला मोठा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी कोल्हापूरमधील बाजारपेठ फुलली आहे. कपड्यांच्या दुकानाबरोबरच पणती, आकाशकंदील, फुलांच्या माळा, फटाके खरेदीसाठी कोल्हापूरकरांची बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. दिव्यांचा उत्सव आणि वर्षातला मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरात आवश्यक असणाऱ्या उपकरणांच्या बुकिंगसाठी बाजारात कोल्हापूरकर गर्दी करतात. शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, महाद्वार रोड, गंगावेश, लक्ष्मीपुरी अशा विविध प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध वस्तू ग्राहकांना भुरळ घालतात. कपड्यांसह दिवाळी फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी किराणा दुकानांमध्ये ग्राहकांची लगबग दिसून येते. रंगीबेरंगी आकर्षक आकाशकंदील, दिवे, पणत्या, विद्युत रोषणाईच्या माळा, फुलांच्या माळा, विविध प्रकारचे फटाके यांच्या विक्रीसाठी दुकानं सजली आहेत. मातीपासून बनवण्यात आलेल्या पणत्या आणि वस्तूंना ग्राहक प्राधान्य देत आहेत, तर बच्चे कंपनी सैनिक आणि किल्ले खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. विविध कंपन्यांचे अद्ययावत मॉडेल्स विविध ऑफरसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भेट म्हणून देण्यासाठी मिठाई खरेदीलाही ग्राहक पसंती देत आहेत. विविध प्रकारच्या मिठाईसह दिवाळी सणाचा फराळ ग्राहक खरेदी करतायत. एकंदरीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बाजारपेठ सज्ज झाली असून ग्राहक आणि दुकानदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमधील शाहू चौकात मध्यरात्री वाढदिवस साजरा करताना गोंधळ घालणाऱ्या तरुणांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी सादिक पाटणकर, अवधूत गजगेश्वर आणि आदित्य भोजणे यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं या तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमाराला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल पंढरीनाथ सामंत आणि कोळी हे दुचाकीवरून लक्षतीर्थ परिसरात गस्त घालत होते. यावेळी शाहू चौकात काही तरुण रस्त्याच्या मधोमध केक ठेवून आरडाओरड करत वाढदिवस साजरा करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सामंत यांनी गोंधळ घालणाऱ्यांना समज दिली. मात्र संशयित सादिक पाटणकर, अवधूत गजगेश्वर आणि आदित्य भोजणे हे सामंत आणि कोळी यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करत जखमी केलं. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सामंत यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मीपुरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पट्टण कोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 2 लाख रुपये किमतीचे दागिने चोरणाऱ्या सुनील शिंदे याला LCBनं अटक केली आहे. त्याच्यावर परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या यात्रेत संशयास्पदरित्या फिरणारे 8 पुरुष आणि 6 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पट्टण कोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेतील गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले होते. या यात्रेदरम्यान साध्या वेशातील पोलिसांची संशयास्पद फिरणाऱ्यांवर करडी नजर होती. यात्रेत पोलीस पेट्रोलिंग करत असताना मरगुबाई मंदिर परिसरात परभणी पाथरी तालुक्यातील सुनील शशीराव शिंदे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडं 1,60,000 रुपये किमतीची सोन्याची 2 मणी मंगळसूत्र सापडली. दागिन्यांच्या मालकी संदर्भात त्याच्याकडे विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तरं देऊ शकला नाही. त्यामुळे हुपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदेवर परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय यात्रेत संशयास्पदरित्या वावरणारे 8 पुरुष आणि 6 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, सतीश जंगम, समीर कांबळे, विशाल चौगले, प्रदीप पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली. BSNLच्या रौप्य महोत्सवानिमित्त BSNL कोल्हापूरचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी DYSP प्रियांका पाटील, उपमहाप्रबंधक VM पाटील, SP जगदाळे, अरविंद कुलकर्णी, मनोज कुमार मिश्रा, विवेक कांबळे, विजयानंद माने, अमृत माने, वीना संकेश्वरी, दिलीप मोहिते यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अभिनेता अक्षय कुमारनं कुरुंदवाडमधील महापुराच्या काळात पडलेली कन्याशाळा पुन्हा उभी करण्यासाठी आपल्या आईच्या स्मरणार्थ 2 कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदतीतून KDMGच्या पुढाकारातून या शाळेचा भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ नुकताच पार पडला. साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या कुरुंदवाडमधील कन्याशाळेची इमारत पडली होती. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपनं ही शाळा पुन्हा उभारण्याचा संकल्प केलाय. त्यासाठी अभिनेता अक्षय कुमार यांची त्यांना मदत झाली आहे. अक्षय कुमारनी त्यांची आई अरुणा भाटिया यांच्या स्मरणार्थ शाळेच्या इमारतीसाठी 2 कोटी रुपयांची मदत केली आहे. या इमारतीचा भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील आणि कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्योजक घोडावत यांनी शिक्षणाशिवाय विकास साधता येत नाही असं सांगत आयुष्यात कितीही आव्हान आलं तरी त्यावर मात करून पुढे जा असं आवाहन केलं. यासाठी मी तुम्हाला एक हिंदीमध्ये सांगतो की समंदर में गहराई नहीं तो समंदर की कोई कीमत नहीं, समंदर में गहराई नहीं तो समंदर की कोई कीमत नहीं, एवरेस्ट को ऊंचाई नहीं तो एवरेस्ट की कोई कीमत नहीं, पैसिफिक को गहराई नहीं तो पैसिफिक की कोई कीमत नहीं, पॉकेट में पैसा ना हो तो पॉकेट की कोई कीमत नहीं, नदी में पानी ना हो तो नदी की कोई कीमत नहीं, घर में माँ बाप ना हो तो घर की कोई कीमत नहीं, और अपने लाइफ में एजुकेशन ना हो तो अपनी लाइफ की कोई कीमत नहीं. त्यामुळे एज्युकेशन ही एक अशी गोष्ट आहे की जे तुम्ही कितीही घेत राहा आयुष्यभर, म्हणजे असं म्हणतात की यू शुड बी लर्नर थ्रू आउट युअर लाईफ. तर आपण जे लर्न करतो, आपण जे नॉलेज घेतो ते कोणीही चोरी करू शकत नाही. जगामध्ये सर्व काही चोरी होतं, पैसे चोरी होतात, सोनं चोरी होतं, चांदी चोरी होते, आपले काही डॉक्युमेंट चोरी होऊ शकतात, काही होऊ शकतं, पण आपल्या डोक्यामध्ये जे ज्ञान आहे ते कोणीही चोरी करू शकत नाही. यावेळी KDMGचे संचालक उत्तम फराकटे यांनी ग्रुपच्या कामांची माहिती दिली. साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सध्याच्या चंगळवादी संस्कृतीमुळे अनेक पिढ्या बर्बाद होत असून नवीन पिढीवर संस्कार करणं काळाची गरज असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाला कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपचे रवी किशोर माने, सुजय होसमनी, राजेंद्र किंकर, प्रकाशभाई मेहता, डॉक्टर सीनल पाटील, मयूरभाई शहा, सचिन झंवर, राजू परीख, सचिन शानबाग, संस्थेचे सचिव अजित पाटील, मुख्याध्यापक किरण पाटील, पर्यवेक्षक शरद तावदारे, अभिजित पाटील, मुख्याध्यापक प्रकाश मोहिते, अण्णासाहेब बडबडे, सुरेश लोखंडे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शाहू पतसंस्थेचे चेअरमन महावीर पोमाजे, किरण आलासे, विजया पाटील, जयश्री थोरात, तानाजी आलासे आदी उपस्थित होते. जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिविभागाच्या वतीनं शाश्वत अन्न व्यवस्था या मध्यवर्ती संकल्पनेवर विशेष पोस्टर सादरीकरण आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिविभागातर्फे शाश्वत अन्न व्यवस्था या मध्यवर्ती संकल्पनेवर विशेष पोस्टर सादरीकरण आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या हस्ते तसंच वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात विद्यार्थिनींनी एकूण 30 माहितीपर पोस्टर सादर केले. या माध्यमातून अन्न, कृषी तसंच संबंधित अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शासकीय आणि अशासकीय संस्था, केंद्रीय मंत्रालय, ग्राहक हक्क संरक्षण तसंच विविध शैक्षणिक संस्थांची सखोल माहिती प्रदर्शित करण्यात आली. वाढती लोकसंख्या, हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची मर्यादा आणि अन्नाचा अपव्यय यासारख्या समस्यांमुळे शाश्वत अन्न व्यवस्थेची गरज अधिक तीव्र झाली आहे. याची जाणीव या पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडली. पारंपरिक आणि आधुनिक कृषी पद्धतींचं एकत्रीकरण, जलसंवर्धन, मृदा संवर्धन, जैविक शेती तसंच स्मार्ट ॲग्रिकल्चर सारख्या संकल्पनांची माहितीही यामध्ये होती. अन्न साखळीतील आधुनिक तंत्रज्ञान, थंड साखळी व्यवस्थापन, अन्न ट्रेकेबिलिटी आदींचा वापर कसा शाश्वततेकडे वाटचाल करू शकतो याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष वेधलं. विद्यार्थ्यांनी भरड धान्यापासून तयार केलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचं प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉल्सही मांडण्यात आले होते. यावेळी अधिविभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण कुमार पाटील, डॉक्टर अभिजित गाताडे यांच्यासह शिक्षक, अभ्यासक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आईनं मिळेल ते काम करून अक्षरशः माती विकून सांभाळला, पण दारूच्या नशेत नराधमानं आईच्याच आयुष्याची माती केली. कोल्हापुरातील साळोखे पार्कमधील हृदयद्रावक घटना. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू शैलजा साळोखे यांना यंदाचा ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर. 18 ऑक्टोबरला नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांच्या हस्ते होणार पुरस्काराचं वितरण. दर जाहीर करण्याअगोदर ऊसतोड कशी सुरू केली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विचारला. सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना जाब. स्वाधार नगरमधील कुष्ठरोगी बांधवांचं थकीत अनुदान दिलं नाही तर महापालिकेसमोर आमरण उपोषण करू, माजी उपमहापौर भूपाल शेटेंचा इशारा. आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं घेतले संशयास्पद खाद्यपदार्थांचे नमुने. तपासणी अहवालात भेसळ असल्याचं सिद्ध झाल्यास होणार कारवाई. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.